पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भयग्रस्त नेतृत्व आहे. संजय राऊत. नरेंद्र मोदी हे खोटं बोलत आहेत. मी प्रधानमंत्र्यांना बोलत नाही. मी नरेंद्र मोदी जे भाजपचे नेते आहेत, जे गुजरातमधून प्रधानमंत्री म्हणून बसले होते, भ्रष्टाचारासंदर्भात त्यांनी केलेल्या घोषणा ह्या भंपक आणि खोट्या आहेत. इलेक्ट्रॉन बॉन्डमुळे निवडणूक रोखेच्या माध्यमातून भाजपने केलेला घोटाळा भयंकर आहे. हे जर अन्य कोणत्या देशात घडले असते तर त्या पंतप्रधानाला बडतर्फ केले गेले असते किंवा त्याला राजीनामा द्यावा लागला असता आणि त्याच्या विरोधात भ्रष्टाचाराचा खटला चालवून तुरुंगात घातले असते. निवडणूक रोखे हा मोठा घोटाळा आहे. चंदा तो धंदा लो, धंदा चाहिए तो चंदा दो. दहशत आणि वसुलीच्या मार्गाने हे पैसे गोळा केले. इलेक्ट्रॉल बॉन्ड ही कल्पना वाईट नसावी, पण त्याचं भ्रष्टाचारात रूपांतर नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यांच्या भारतीय जनता पक्षाने केलं आहे. ज्या कंपन्या, जे ठेकेदार ब्लॅक लिस्टेड आहेत, ज्याच्यावर ईडी सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत, त्या रोखण्यासाठी पैसे घेण्यात आले. ईडी सीबीआयच्या धमक्या देऊन खंडणी वसूल करण्यात आली. ज्याच्यावर कारवाया झाल्या, जे तुरुंगात आहे त्यांना सोडवण्यासाठी कोट्यावधी रुपये घेण्यात आले. या गैरव्यवहाराचे समर्थन नरेंद्र मोदी खास मुलाखत घेऊन करत आहेत. हे देशवासीय पाहत आहेत, ऐकत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषणे ही स्क्रिप्टेड असतात व त्यांनी काल दिलेली मुलाखत देखील स्क्रिप्टेड होती. 3% केसेस खोटे आहेत. बाकीचे सर्व भ्रष्टाचारी मोदींनी आपल्याला पक्षात सामावून घेतले आहेत. त्यावर मोदी का बोलत नाहीत? अजित पवार, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण, हेमंत विश्व शर्मा, सुवेंदू अधिकारी, ज्यांना तुम्ही भ्रष्ट म्हणत होतात, त्यांना तुरुंगात टाकू असे म्हणत होतात, तुम्ही त्यांच्यावर का बोलत नाही? मोदी हे भयग्रस्त नेतृत्व आहे. मोदींना अडचणीच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नाहीत. हे आपण संसदेत पाहिले आहे. मोदींनी 10 वर्षात एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही. 56 इंचाची त्यांची छाती आहे, त्याबद्दल आम्हाला आदर आहे. ही छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्याला मिळो, पण त्याचं मोजमाप खरं असावं. हे नक्की सुशिक्षित आहेत ना? ते जे कोण बाळराजे आहेत, त्यांना लिहिता वाचता येते ना? ते हाडवैद्य आहेत. त्यांनी कधी माणसाची की जनावरांची हाडं तपासली ते पहा. लोकशाहीमध्ये या देशात निवडणूक लढू शकतो. विशाल पाटील हे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत. वसंत पाटील यांचे नातू आहेत, ज्यांनी कधीच काँग्रेसची बेईमानी केली नव्हती. उमेदवारी हा वेगळा विषय आहे. काँग्रेसची जी काही परंपरा आहे, ती परंपरा तोडून ते काही वेगळी भूमिका घेणार नाहीत. विशाल पाटील हे चांगले कार्यकर्ते आहेत. नक्कीच आम्ही पुन्हा त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू. 1-2 दिवसात जाहीर होईल. आज आम्ही शिवसेनेचं मशाल गीत लोकांसमोर आणणार आहोत. पुढल्या काही दिवसात आमचा जाहीरनामा, वचननामा आम्ही प्रसिद्ध करू. अत्यंत भ्रष्ट लोक, ज्यांना तुम्ही भ्रष्ट सांगत होता, हे भ्रष्ट अजित पवार, हसन मुश्रीफ, अशोक चव्हाण, हेमंत विश्व शर्मा, शुभेंदू अधिकारी, महाराष्ट्रात कचऱ्यासारखे आहेत, पालापाचोळा. या सगळ्यांवरती नरेंद्र मोदी आपण स्वतः भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांना तुरुंगात चक्की पिसिंग आहे ना, गाणं तुम्हीच केलेलं. तुम्ही त्यांच्यावर का बोलत नाही? बाकी इधर उधर की बात मत करो ना. इधर उधर की बात आप क्यों करते हो? टू द पॉइंट बोलो. अगर स्क्रिप्ट नहीं होगा आपके पास तो हम आपको स्क्रिप्ट लिख के देते हैं. क्या है, आम्ही तुम्हाला स्क्रिप्ट तयार करून देतो बोलण्याचं. हा जो इंटरव्ह्यू झाला तो पुन्हा एकदा ANI संस्थेने घेतला. याच्या आधी देखील एवढे इंटरव्ह्यू दिले, तेवढे बघा, हा मोदींच्या घरातला मामला आहे. किंवा इतर कोणत्या पत्रकारांना संधी द्यावी? मोदी इतर कोणालाही संधी देणार नाही. तुम्ही घेणार का इंटरव्ह्यू? हो, नक्की का नाही घेणार. पण मोदी हे एक भयग्रस्त नेतृत्व आहे. मोदींना अडचणीचे प्रश्नाची उत्तरं देता येत नाही. हे आपण संसदेमध्ये पाहिलंय, बाहेर पाहिलंय. गेल्या 10 वर्षात मोदीने एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही. 56 इंचांची छाती आहे, त्याच्याबद्दल आम्हाला आदर आहे. ही छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्याला मिळो, बरं का, पण त्याचं मोजमाप खरं असावं त्या छातीचं. पण अशा 56 इंचाच्या छातीच्या प्रधानमंत्र्यानं गेल्या 10 वर्षात पत्रकारांच्या प्रश्नांना कधी उत्तरं दिली नाही. हे या देशाचं दुर्दैव आहे. आपने उसके ऊपर मुख्यमंत्री के जो बेटे हैं वो कहते हैं कि संजय राउत की जो मानसिक अच्छी बात है, मेरी मानसिकता ठीक नहीं है.